नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण माहिती घेणार आहोत मिरचीसाठी पहिली ड्रिंचिंग। तर आज आपल्याकडे हा जो आपला प्लॉट आहे हा आहे तलवार व्हरायटीचा। तर तलवार व्हरायटीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे, त्याच्यानंतर पहिली आळवणी कोणती करावी, का करावी आणि नाही केल्यास काय परिणाम होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपला हा तलवार जो प्लॉट आहे याचं वैशिष्ट्य काय आहे, किंवा तलवार जो वाण आहे या तलवार वाणाचं वैशिष्ट्य काय आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय किंवा तुम्हाला व्हिडिओमध्येही दिसत असेल की या झाडाला फुटव्यांची संख्या जी आहे ही अतिशय जास्त प्रमाणात आहे। आज हा जवळजवळ 21 दिवसाचा प्लॉट, याच्यावर जास्त प्रमाणामध्ये फुटवे तयार झालेले आहेत। आणि एकंदरीत जर दुसरे प्लॉट जर आपण पाहिले तर यांना फुटव्यासाठी कमीत कमी 30 दिवस लागतात, किंवा 30 दिवसांच्या पुढचा कालावधी लागतो, साधारणतः 30 ते 35 दिवस। या कालावधीमध्ये आपल्या इतर व्हरायटीला हे फुटवे तयार होतात। परंतु इथं आपण पहिली ड्रिंचिंग न केल्याने सुद्धा, म्हणजे फक्त ड्रिंचिंग केली तर ती सुद्धा अर्धीच झाली आहे। कारण याच्यामध्ये तुम्हाला फरक दाखवायचा आहे की काय होतं ड्रिंचिंग केल्यामुळं आणि न केल्यामुळं। तर हा एकंदरीत तलवार प्लॉट जो आहे हा चांगल्या पद्धतीने, याला शेंडा खोडण्याची गरज नाही आहे आणि याचे जे फुटवे आहेत, फुटवे संख्या अतिशय जास्त प्रमाणात मिळते। तर आता चला आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, पहिली ड्रिंचिंग। तर मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, अगदीच 2013 पासून जेव्हापासून आपलं पहिलं मराठी ॲग्री हे चॅनल सुरू आहे तेव्हापासून मी तुम्हाला हेच सांगत आहे की मिरचीसाठी आपल्याला पहिला जो डोस आहे हा देणं गरजेचं आहे, साधारणतः पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये। तर तो म्हणजे ह्युमिक ॲसिड एकरी 1 किलो किंवा अर्धा किलो, ज्या प्रमाणात त्याचे पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार 1 किलो 19-19 1261 तुम्ही अल्टरनेट ठेवू शकता, त्याच्यासोबत घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल। त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे थोडासा युरिया। तर हे काय घ्यायचं आहे, तर तुम्ही एकंदरीत पाहू शकताय प्लॉट जो आहे तुम्हाला थोडासा पिवळसरपणा या प्लॉटमध्ये जाणवेल। याचे कारण आहेत, सगळ्यात पहिलं, रोप जी आहे ही ओव्हरेज झालेत 5 दिवसांनी। दुसरा मुद्दा, ही नर्सरीतली रोप आहेत, नर्सरीतून रोप आणल्यानंतर त्या रोपांवर शक्यतो स्ट्रोक पडण्याचे जास्त चान्सेस असतात। का पडतो, तर आता बऱ्याच खोळ्यांना वाटतं की आपण मिरची करतो म्हणजे आपण काही त्याच्यातले बॅरिस्टर आहेत की काय। लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण नर्सरीमधून रोप आणत असतो त्याच्यावर खूप जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा जास्त वापर केलेला असतो। म्हणजे अगदी कोराजन असेल किंवा कल्टर असेल, बेनिविया असेल किंवा इतर अजून कोणतं कीटकनाशक असेल किंवा कोणतं बुरशीनाशक असेल, सगळ्या प्रकारची बुरशीनाशकं, सगळ्या प्रकारचे हाय टॉक्सिक कीटकनाशकं या 15 ते 20 दिवसांच्या रोपांवर वापरलेलं असतं। आणि हे आपल्याला काही शंडबुद्धीच्या लोकांना कळत नाही। म्हणून मी नेहमी सांगत असतो की का करावा पहिली ड्रिंचिंग, का करावी, तर ही जी छोटी छोटी रोपं आहेत यांची सहन क्षमता कमी झालेली असते। ज्या वेळेस रोप शेडनेटमधून बाहेर पडतं, बाहेरच्या वातावरणात आणि शेडनेटच्या वातावरणात खूप अंतर असते, तर हे समजणार नाही शक्यतो, पण मी सांगतोय। तर ह्या बदलामुळं, त्यासोबत जी कंटेंट, जी न्यूट्रिएंट आपल्या रोपांना पाहिजे असतात ती वातावरणाच्या बदलामुळं सहसा सगळे पोहोचत नाहीत किंवा सगळी मिळत नाहीत। परिणामी आपलं रोप जे आहे हे पिवळं पडायला सुरू होतं। तर पिवळेपणा जाणवू नये याच्यासाठी आपल्याला पहिली ड्रिंचिंग ही महत्त्वाची असते। तर काय करायची पहिली ड्रिंचिंग, एकरी 1 किलो 19-19 1 किलो 1261, दोन्हीपैकी तुम्ही अर्धा अर्धा दोन्ही घेऊ शकता किंवा दोन्हीही घेऊ शकता, किंवा दोन्ही घ्यायचं असेल तर अर्धा अर्ध प्रमाण त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे। अर्धा किलो ते 1 किलो ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे आपल्याला, कारण पांढऱ्या मुळांची ग्रोथ ही झाली पाहिजे। आता पांढऱ्या मुळांची ग्रोथ का झाली पाहिजे, तर ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट करतो, लक्षात असू द्या, काही लोकांना अजूनही कोकोपीटचं महत्त्व कळत नाही। कोकोपीटमध्ये हीट असते, ती ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीमध्ये लावतो तर त्यामुळे काही प्रमाणामध्ये रोप डॅमेज होतात, किंवा ती रोप जी आहे, जी मुळं जी आहेत ही गोल फिरलेली असतात, ती मुळांची वाढ व्यवस्थित व्हावी, सरळ व्हावी, याच्यासाठी ह्युमिक ॲसिड आपण देतो। ज्यावेळेस आपल्या रोपांची, पांढऱ्या मुळांची ग्रोथ जी आहे व्यवस्थित होते, त्याच वेळेस आपलं रोप जे आहे हे ग्रोथला लागतं। त्याच्यासाठी आपल्याला ही पहिली जी आळवणी आहे किंवा पहिली जी ड्रिंचिंग आहे हे देणं अतिशय गरजेचं आहे। तर आता जर दिलं नाही तर काय होतं, तर आता या प्लॉटला फक्त ह्युमिक ॲसिड एवढंच दिलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त टॉनिक दिलेलं आहे। तर तुम्ही एक पाहू शकता की रोपामध्ये वाढीचा जो प्रादुर्भाव आहे किंवा कमी वाढ आहे ते तर काही जाणवत नाही आहे, फुटवे पण आहेत, पण जो पिवळसरपणा आपल्याला रोपांमध्ये जाणवतो तुम्ही पाहू शकता। तर याच्यामध्ये पिवळसरपणा थोडासा जाणवतो, आणि नॉर्मल कोकडा आहे, तर कोकड्यासाठी ऑलरेडी फवारणी झालेली आहे। आणि मिरची पिकामध्ये कोकडा ही सगळ्यात मोठी समस्या आहे। आत्ताही भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर कोकडा समस्या जाणवते। कोकडा समस्येवर काय उपाय करायचे किंवा काय नियोजन करायचं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे।
पण लक्षात असू द्या, जर मी तुम्हाला जे सांगितलं की का द्यायला पाहिजे, कारण आजही खूप साऱ्या महाशयांना अजूनही डाऊट येतो की हा माणूस असं का सांगतो. कारण ही आपल्या रोपांची गरज आहे. हा काही माझा फॉर्म्युला नाही आहे किंवा हे काही माझं शेड्यूल नाही आहे, कोणतंही कधीही फवारा, अजिबात नाही. हे जे सांगतो ते झाडांच्या गरजेनुसार आहे आणि ती झाडाची गरज आहे, त्याच्यासाठी आपल्याला पहिली ड्रिंचिंग हे देणं गरजेचं आहे. कोणती देणं गरजेचं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हे घेऊ शकता. तर हे का द्यायला पाहिजे हे तर सांगितलंय, का दिलं नाही तर काय होतं तेही तुम्हाला दिसतच आहे. तर पिवळसरपणा जाणवतो, वाढीवर थोडासा विलंब लागतो, थोडासा स्ट्रोक जाणवतो. जो स्ट्रोक सुरुवातीला आपल्या नर्सरीतून आणलेल्या रोपांवर जो स्ट्रोक पडतो तो लवकर रिकवर होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश त्यासोबत थोडंसं मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक ॲसिड हे जर आपण दिलं तर रोपांच्या पांढऱ्या मुळांची संख्येमध्ये वाढ होते, फुटवेसुद्धा व्यवस्थित होतात आणि पिवळेपणा जो आहे हा पिवळेपणा जाणवत नाही. जर रोप सशक्त असेल तर कमी कालावधीमध्ये सुद्धा कोकडा जाणवत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला खरोखर हात जोडून विनंती आहे, कोणत्याही बावळटपणाच्या लोकांच्या नादी लागू नका. जिथं आपल्या रोपासाठी गरज आहे त्या रोपाची गरज ओळखा आणि त्यानुसारच आपलं शेड्यूल बनवा. कोणत्याही पीक किंवा कोणत्याही पिकासाठी शेड्यूल हा कोणताही घटक नसतो. जरी असेल तर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, जर तुमचा 8 दिवसांनी जर तुम्ही बेनिविया सांगत असाल आणि 10व्या दिवशी जर या रोपावर जर व्हायरस येत असेल तर तुमचा बेनिविया किंवा बायो 303 काय कामाचा, किंवा त्याच्यावर जर थ्रिप्स येत असेल तर तुमचे शेड्यूल हे काय कामाचे, मला फक्त या गोष्टीचं उत्तर द्या. तर त्याच्यासाठी अतिशहाण्या लोकांच्या नादी लागू नका. आपल्या पिकाला ट्रीटमेंट काय द्यायची हे आपलं पीक सांगेल आणि त्याच पिकानुसार आपल्याला आपल्या पिकाची ट्रीटमेंट करायची. मी फक्त या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगत आहे की पहिली जी ड्रिंचिंग आहे ती का करावी आणि का करू नये किंवा नाही केल्यास काय परिणाम होतात, फक्त एक स्पष्टीकरण म्हणून हा व्हिडिओ आहे, तुमच्या माहितीसाठी आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच कोणत्याही पिकासाठी कोणतंही शेड्यूल हे नसतं, शेड्यूल वापरू नका. खास करून रासायनिक तर अजिबातच वापरू नका. अजिबात म्हणण्यापेक्षा जे आपल्या पिकांसाठी गरजेचं आहे ते वापरा. खूप काही वायफट वापरू नका, कारण तुम्हाला सल्ले देणारे असे आहेत की तुम्हालाही तसल्ली देतील की व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतील मी हे वापरलंय, मी अमकी किट वापरली, मी तमकी किट वापरली. तुम्हाला एका पिकावर महिन्यामध्ये 5-5 व्हिडिओ फक्त किटवरच देतात, पण सहसा ते वापरतात का तर नाही वापरत. ते तुम्हाला वापरत नाहीत, काहीशा लाचखोरीसाठी, काहीच्या पैशासाठी ते विकलेले असतात. त्यामुळं आपल्या पिकाची गरज ओळखा आणि त्यानुसारच आपल्या पिकाला ट्रीटमेंट द्या. धन्यवाद.